सुंदरी, तुला कदाचित माझं बोलणं चुकीचं वाटेल, पण आता तूच म्हणालीस ना नाती जपायला पाहिजेत म्हणून. नाही म्हणजे या केसच्या संदर्भात तुझी काही कारवाई करशील ती कायद्याच्या चौकटीत राहून करशील ह्याची खात्री आहे मला. आणि त्याविषयी काहीच तक्रार नाही माझी. पर अक्षराच्या बाबतीत तू एकदम कठोर कारवाई करू नये अशी विनंती आहे बघ माझी. अहो काय करताय काकू? आई आई आत्ता तो विषय नको ना, आपण नंतर बोलूयात का विषयावर प्लीज. तुझं बरोबर आहे अक्षरा, पर तुम्ही अजिबात काळजी करू नका काकू. आपण सगळं काही व्यवस्थित करूया. पण कसं आहे ना, तहान लागलेल्या माणसाला आपण पाण्यापर्यंत नेऊ शकतो, पण शेवटी पाणी तर त्याला स्वतःलाच प्यायचंय. यासाठी अक्षराला तयारी दाखवायला हवी. बरं सुंदरी, तू ऐक नाही, आज इथंच मुक्काम करायचा. तुला आता सुट्टी नाही. सूर्यवंशींचा पाहुणचार घेतल्याशिवाय इकडं जायचं नाही. अरे नाही नाही सुंदर, असं नाही होऊ शकत. हे बघ, मला खूप काम आहे. मी परत कधीतरी निवांत येईन. बरं चला, मला खरंच खूप बरं वाटलं सगळ्यांना भेटून. पुन्हा लवकरच येईन. चला काकू, येते. पण नक्की या आठवणीने. हो. काय ग सुंदरी, अशी धावती भेट घेऊन चाललीस वय? काय करणार, कामच एवढं आहे. अक्षरा, जसं या घराला आधार दिलायस तसं स्वतःलाही आधार दे. स्वतःलाही सांभाळ. जा ग बाई, इथं माझं डोसकं खायला थांबू नकस. येते. एक मिनिट, एकच मिनिटात आले. चल. चला येते. अगं विसरलेस मी. काय ग? मी मेनकाला भेटू शकते का? अगं वय, चल ये भेट घालून देते. मेनका, मेनका, अगं सावकाश सावकाश. अगं सुंदरी आली भेटायला तुला. कोण सुंदरी? अगं अक्षराची बालमैत्रीण आहे, मोठी पोलीस अधिकारी आहे आणि अक्षराची केस आहे ना तिच्याचकडे आहे. ये. नमस्कार मॅडम. हॅलो मॅडम, मी तुमच्या समोर हात जोडून विनंती करते, माझ्या अक्षराताईला या समजातून सही सलामत बाहेर काढा. नाही नाही, त्याची काळजी तू नको करू. तू स्वतःची काळजी घे. लवकर बरी हो. यातून सावर आणि बाहेर पड. वय ना, बाळ गेल्याचा लईच धक्का घेतलाय पोरीनं. अशा अवस्थेत डोकं बी हलकं असतंय. लई विचार करू नको सांगितलं तरी बी विचार करत राहते. बरोबर बोलतात आत्या. स्वतःची काळजी घे. जास्त विचार करू नकोस. आयुष्यात चढ उतार तर येतच असतात. परिस्थितीला सामोरं तर जायला हवं ना. आयुष्य इतक्यात संपत नाही. काळजी घे. आत्या, काळजी घ्या.
येते. सुंदरी, अगं अजून थोडा वेळ थांबली असतीस तर. परत येईन नक्की. बरं ठीक आहे. हे घे, आई अंबाबाईचं कुंकू आहे, आईनं तुझ्यासाठी दिलाय. थँक्यू. बरं सुंदर, मला अक्षराशी जरा पर्सनली बोलायचं होतं. हा होय होय, मी जातो. बरं तू सावकाश जा आणि पोचल्यावर कळव. हा बोल ना ग. अक्षरा, तू एक नोटीस केलंस? सुन्न पडलेल्या माणसाचं शरीर थंड पडलेलं असतं, त्याच्या हाताला घाम येत नाही. तू मेनकाबद्दल तिला अस्वस्थ झालेलं बघितलंय मी. काळजी घे. कदाचित माझ्या येण्यानं हिला सांगून टाकावं का सगळं? नाही, आधी आपल्या हाती काही लागल्याशिवाय काहीच बोलून उपयोग नाहीये. अक्षया, जवळची मैत्रीण म्हणून एक सल्ला देते. आपण ना बऱ्याचदा भावनांच्या जाळ्यात अडकून जातो, त्यामुळे समोर काय घडतंय याकडे आपलं लक्ष नसतं आणि आपली पावलं भरकटतात. त्यामुळे तू शांत राहा आणि डोळसपणे आजूबाजूला लक्ष दे. थँक्यू. येते. चल सावकाश बाळा, सावकाश. हा चल बस इकडं, इथं बस. हा सावकाश सावकाश बाळा, अशी बाहेर येऊन बसत जा, म्हणजे जरा शांत वाटेल तुला. सारखी आत बसतेस ना तेव्हा तेच तेच विचार गोळत राहतात. असं मोकळ्यावर बसलीस ना का बरं वाटेल बघ तुला. आई अहो, कुठं बी गेलं तरी विचार काही जाणार नाहीत. जिवारी लागलंच इतकं माझ्या. तू तो विचार बंद कर ग, शांत राहा आता. हा मेनका, काल रात्री अंगणात तू काय जाळत होतीस? अक्षरा, अगं असं काय विचारतीयस तिला? आत्या, ती मेनकाच होती आणि ती काल रात्री अंगणात काहीतरी जाळत होती. अगं काय जाळणार आहे? हा तिच्याकडे हाय काय जाळायला? आत्या, तुम्ही माझ्यावर विश्वास का नाही ठेवते? हे बघ अक्षरा, तुझा काहीतरी गैरसमज होतोय. अगं त्राण नाहीये पोरीमध्ये. मी स्वतः तिला इथं बाहेर घेऊन आले आणि तू काय बी काय बोलतेस का? आत्या, तुम्ही हे बघ, उगा लांबन लावू नकस. तुझं नेहमीच आहे ग, जरा शांत राहा बघू. ठीक आहे, आता मेनकाच सांगेल ना आपल्याला ती काल रात्री काय करत होती आणि कुठे होती. उठ. हा उठ. चल चल चल. आई ग मेनका,
हे नाटक आहेत ना, बंद करा आणि खरं काय ते सांग. अहो आई अहो. अगं अक्षरा, अरे तू असा गप्प का उभा आहेस? हा, बघितलास ना कसं भंजाळून सोडलंय पोरीला. हे बघ, तू मेनकाची जबाबदारी घेतली होतीस, तिला सांभाळण्याचं वचन दिलं होतंस. अरे नुसता उभा राहू नकास, थांबवे समजा. मेनका, बोल पटकन आणि खरं खरं काय ते सांग. काय जाळलंस काल रात्री? कसले पुरावे नष्ट केलेस? सत्य काय ना ते बोल. बस. बस झालं. अगं अक्षरा, शिकुळ्यावानी का वागायला लागलेस तू? अगं जर मेनकाची अवस्था बघ, तिला धड उभं बी राहता येत नाही, ती कशी काय बरं जाणार आहे? तुम्ही उगाच मध्ये पडू नका. तुम्ही सगळ्यांनी तिला पाठीशी घातले ना, म्हणून तिचं फावतंय. अगं पण तुझ्या डोळ्याने बघतेस ना हिची अवस्था. मला माहितीये ही सगळी नाटकं आहेत. कुणी काही म्हणू दे, ती काल रात्री अंगणात गेली होती आणि काहीतरी जाळत होती हे नक्की. वय गेले होते मी बाहेर, मीच होते ते. हे बघ बाळा, तू जरा शांत हो आणि मला सांग काय झालंय, कशाला गेली होतीस बाहेर? नाही आई, मी आज गेले होते बाहेर. माझ्या प्रेग्नन्सीचे रिपोर्ट जायला गेले होते. आता आणि काय ट्विस्ट आणती ही बाई? कुठं काय गेम पालटल काय बी सांगता येत नाही. आई हो, मला माझ्या बाळाची आठवण लई त्रास द्यायला लागली होती हो. म्हणून मला असं वाटलं की समदे रिपोर्ट घ्यावे आणि जाळून टाकावे. आणि भावनेच्या भरात मी बाहेर जाऊन समदे जाळून टाकले. माझ्यात उठायची बी ताकद नव्हतीच, पण त्या त्रासापेक्षा रोजचं हे बघून बघून जगण्यात मला जास्त त्रास देत होतं, म्हणून बाहेर गेले, समजा जाळून टाकले. झाली सगळी नाटकं करून, खोटं बोलून. तू अशी नाही कबूल करणार. चल अगं, चल म्हणते ना. अक्षरा, मेनकावर संशय घेतेस तू? हा, मेनकावर? मला कळतंय तू असं का वागतेस ते. या समद्याच्या माग ना तुझी ती लाडकी मैत्रीण सुंदरी आहे, तिनंच तुझे कान भरले आहेत, म्हणून तुझ्या डोसक्यात आहे ना हे संशयाचं भूत शिरलं आहे बघ. पण एक लक्षात ठेव, मेनका विरुद्ध आता एक शब्द जरी बोललीस ना तरी मी विसरून जाईन की तू माझी बायको होतीस ते. सुंदर, तू अक्षराला बायको म्हणून सोडून दिला असशील, पण आज बी अक्षरा या घरची लेक आहे आणि माझ्या लेकीला या घरात मानानच वागवलं जाणार. आई, आई तुम्ही यांच्यावर हात उगारायला नको होता. या सगळ्यात चूक माझी. मी मेनकाला जबरदस्ती प्रश्न विचारत होते. या घरासाठी जे माझे योग्य आहे ना मी तेच करत आली.
आई वहिनी ताई आई वहिनी सावरा स्वतःला वहिनी आत्या अक्षरा. चला खोलीत आई सावकाश ती अक्षरा तुला जाळ्यात फसवायला निघाली होती, पण बरोबर तू निसटलीस. मामी बघितलं ना, स्वतःच टाकलेल्या जाळ्यात स्वतःच अडकली ती. मेनका म्हणतात मला, कोणत्या परिस्थितीत कोणाचा कसा फायदा घ्यायचा ना, हे या मेनकाला चांगलं कळतंय. आता तुम्ही फक्त बघाच, या अक्षरा आणि सुंदरच्या नात्याला म्या कसा सुरुंग लावते ती. आणि तुम्हाला तर माहितीच आहे, वाहत्या वाऱ्याला धरायचं नाही आणि या मेनकाचा नाद करायचं नाही. सावकाश सावकाश वहिनी, सावकाश आई सावकाश. आई सावकाश बसा वहिनीला. आई तुम्ही आता आराम करा बरं. हं वहिनी कशा पण एवढा त्रास करून घेते आज. हे घ्या गोळी घ्या. नको, काय उपयोग आहे या गोळीचा? देवी आईने का माझी अशी परीक्षा बघायचं ठरवलंय तिलाच ठाऊक. का मला अशी शिक्षा देते ती? आई आता तो कसला विचार करू नका बरं. गोळी घ्या पटकन प्लीज माझ्यासाठी. आई यांच्यावरचा राग सोडा ना आता. यांच्या मनात काही नसतं. अक्षरा आता तो विषय थांबव की, उगा वहिनीला त्रास नको. सॉरी आई, तुम्ही झोपा, आराम करा. अक्षरा लय मोठी चूक केलीस बर का तू. तुझ्याकडनं ही अपेक्षा नव्हती. तुझ्यामुळं वहिनीनं हात उचललाय पोरावर. बरं दिसतं का हे? काय साध्य होणार आहे या समद्यातून? अगं जरा तरी विचार कर. अरे सुंदर ऐक की, सुंदर बघ तू असं चिडू नको, जरा शांत हो. बघ काय शांत हो? हा काय शांत हो? ती अक्षर आहे की ना डोसक्यात जायला लागले माझ्या. बघितलंच नव कसा अकरा स्थाळपणा करते ती. सुंदर बघ, खरं तर वहिनी त्यांच्या जागेवर बरोबर आहेत. बघ आता मेनकाला त्यांनी बघितलं तर त्या विचारणारच ना. तू उगाच वहिनींबद्दल असं मनात राग धरू नको रे. बारक्या हाय तसाच इथनं चालू पडा. माझ्या डोळ्यासमोर आहे ना, एक सेकंड मी थांबू नकोस. चल निघ इथनं. अरे सुंदर मी निघ म्हटलं ना, निघ. मेनका अगं तू का आलीस इथं? हा अगं आधीच तुझी तब्येत बरी नाहीये, तुला त्रास होतोय. माझ्या त्रासाचं सोड र. तू कशा पायी इतका स्वतःला त्रास करून घ्यायला लागलास? काय झालं?
बरं मैत्रीण म्हणून तरी मन मोकळं करशील का नाही माझ्याकडे? मेनका अगं अक्षरा, अक्षराताई काय झालं? ती नकोय मला आता आपल्या आयुष्यात. तिच्यामुळे ना या घरात कोणी बी सुखी राहणार नाही बघ. समजाच ती फक्त त्रासच होणार आहे. आज बघितलंच ना तिच्यामुळे आईनं माझ्यावरती हात उचलला. अगं लहानपणापासून आईनं मला लाडात वाढवलाय. ती माझ्या संग असं कधीच वागली नाही. शांत हो, शांत हो जरा. हे बघ सुंदर, रागाच्या आणि भावनेच्या भरात घेतलेला कुठला बी निर्णय ना चुकीचाच राहतोय. त्यामुळे मी तुला आता इतकंच सांगेन का जरा शांत राहा. नाही, मी आता शांत राहणार नाही. माझा निर्णय झालाय. अक्षराला आता या घरात थारा नाही. बरं, आता तुझा निर्णय ठाम झालाच आहे आणि तुझी इच्छा असेल तर मी आहे तुझ्या संग. तुझ्या प्रत्येक गोष्टीत मी तुझी साथ दे. लय वाईट वाटते बघ मला आज. आईनं लहानपणापासून आहे ना मला माझ्या मर्जीप्रमाणे वागू दिलं आहे बघ. ती माझ्या संग असं कधीच नाही वागली. हा ना आज तिनं. बस नको उगा स्वतःला त्रास करून घेऊ. हा शांत राहा जरा. मी काय म्हणते, तू गाडी काढ आणि मोकळ्या हवेत फिरून ये जा. तुला बरं वाटेल. हा जा. ठीक आहे. तसं बी इथे लय जीव घुसमडायला लागलाय माझा. जातो मी. आलोच. वा, फटाके लावून पाडला बुरूच आणि बिन औषधाची गेली खरूच. या अक्षराचा पत्ता आता कट.